राधा ही एक 25 वर्षांची तरुणी. होय, तरुणीच. कारण की तिची स्वप्नेही अजून तरुणच होती. नेहमी हसतमुख असणारी, ओठांवर हसू आणि डोळ्यात एक अनोखी चमक. सडपातळ बांधा, गोरा रंग आणि गुबरे गुबरे गाल. तिच्या सौंदर्यात ते गुबरे गुबरे गाल विशेष महत्त्वाचे होते. अशी ही आपली गोड राधा. हिच्याबद्दल सांगायचं झालं तर ही गेली 4 वर्षही मुंबईत राहते. ती पूर्वी तिच्या गावी राहत होते. तिचं शिक्षणही गावीच झालं होतं. ती 21ची झाल्यावर तिचं लग्न मुंबईतील निलेशशी लावण्यात आलं. निलेशशी लग्न झाल्यावर ती मुंबईत आली. ती खूप खुश होती. तिने मुंबईबद्दल खूप ऐकलं होतं. तिला मुंबईबद्दल खूप कुतूहल होतं. मुंबईला गेल्यावर हे करायचं ते करायचं तिचं लग्नाआधी सगळं ठरलं होतं. निलेशही चांगला होता. तोही राधाला पाहताच तिच्या सौंदर्यावर भाळला होता आणि त्याने तिला लग्नाला होकार दिला होता. निलेश मुंबईत एका चांगल्या कंपनीत चांगल्या पोस्टवर होता. त्याला पगारही चांगला होता. मुंबईत त्याच्या वडिलांनी घेतलेलं असं घर होतं. त्यात त्याचे आईवडील, भाऊ, वहिनी, त्यांची 2 मुले, निलेश आणि आता राधा आणि त्यांची 6 महिन्यांची मुलगी राहत होते. निलेशची वहिनी जरा खडूसच होती. राधाचं लग्न होताच तिने बेडरूमवरती कब्जा केला होता. त्यामुळे लग्न झाल्यापासून राधा आणि निलेश स्वयंपाकघरातच झोपत असे. निलेशची वहिनी नोकरी करत असल्यामुळे राधालाच तिच्या मुलांना सांभाळावं लागायचं. घरातल्यांचंही सगळं ती एकटीच करत असे. हे सगळं करून ती संध्याकाळी 2 तास गाण्याचा क्लास म्हणजेच ती मुलांची शिकवण घेत असे. त्यांना गाणे शिकवत असे. तिला गाण्याची फारच आवड होती. तिचा आवाजही फार गोड होता. पण तिच्या ह्या कलेचं ना निलेशला कौतुक होतं ना त्याच्या घरच्यांना. ते सतत तिला त्याबद्दल बोलत असायचे. राधाला हे सगळं आवडत नसे, पण तरीही ती त्याबद्दल कधीच काहीही बोलली नाही. निलेशचं मात्र आता राधाकडे फारसं लक्ष नव्हतं. मुलगी झाल्यापासून तर मात्र तो तिच्यावरती सारखं रागरागच करत असे. घरातल्या कामामुळे आणि तिच्या लहानशा मुलीमुळे तिला आता स्वतःकडे फारसं लक्षही देता येत नव्हतं. निलेशला मात्र त्या गोष्टी खटकायच्या. पण तरीही राधा या सगळ्याकडे दुर्लक्ष करून हसतमुखाने सगळ्यांचं सगळं करायची. एके दिवशी ती गायनाची शिकवणी घेण्यासाठी जाताना तिला दिसले की तिच्या समोरचे जोशी काका आणि काकू त्याच घरात राहून त्याच घरात घर विकून अमेरिकेला म्हणजेच त्यांचं घर विकून अमेरिकेला त्यांच्या मुलाकडे कायमचे राहायला जाणार होते. मुंबईत तिच्या कुटुंबानंतर जर तिला जवळचं कोण वाटत असेल तर जोशी काका आणि काकू. त्यांनीही तितकीच जवळची होती ती. ते दोघेही तिला त्यांची मुलगीच समजत. ते दोघे जाणार या कल्पनेने तिचे डोळे भरून आले होते. तिने जोशी काकूंना घट्ट मिठी मारली. जोशी काकूंनाही आता अश्रू अनावर झाले होते. राधा, तुझ्यासारखी मुलगी आणि सून लाभायला भाग्य लागतं बरं का. तू खूप गोड मुलगी आहेस. काळजी करू नको. आम्ही अमेरिकेला जरी गेलो तरी तुझी नेहमी आठवण काढू. तुझ्या गाण्याची, तुझ्या गोड हसण्याची. काकूचं बोलणं ऐकून राधा गालात पुन्हा गोड हसली. आणि हो, आम्ही इथून गेलो तरी माझा भाचा इथे राहायला येणार आहे. तर थोडंसं लक्ष दे. त्याचंही नवीनच लग्न झालं आहे आणि त्याला एक मुलगासुद्धा आहे. लहानच आहे, 2 महिन्यांचा. ती म्हणाली, हो काकू, मी नक्की त्यांना मदत करेन. तुम्ही काही काळजी करू नका. एवढं बोलून राधा ही शिकवणीला निघाली. पहिलाच तिला उशीरही झाला होता. दारावरची बेल वाजली. राधाने दार उघडलं. समोर 30 वर्षांचा तरुण हातात एक छोटीशी दुधाची बॉटल घेऊन उभा होता. मी अर्जुन, इथे तुमच्या समोरच राहायला आलो आहे. जोशी काकूच्या घरात. घरातील दूध संपलं होतं आणि इथे नवीन असल्यामुळे दूध कुठं मिळतं मला काही माहीत नव्हतं. तर प्लीज थोडं माझ्या मुलासाठी दूध मिळेल का? त्याला खूप भूक लागली आहे. तो खूप रडतोय. राधानी डोळ्यानेच हो म्हणून इशारा केला आणि अर्जुनच्या हातातील बॉटल घेऊन ती आतमध्ये किचनमध्ये गेली. राधानी बनवलेल्या मिसळच्या वासाने अर्जुनच्या तोंडाला पाणी सुटलं होतं. गेली कित्येक दिवस असा जेवणाचा सुंदर वास त्याला आला नव्हता आणि मिसळ म्हणजे त्याचं वीक पॉईंट. राधा दुधाची बॉटल घेऊन आली आणि तिने अर्जुनच्या हातात दुधाची बॉटल दिली.
पण अर्जुनचा मात्र तिथून पाय निघेना. त्याची नजर मात्र स्वयंपाकघरात शिजत असलेल्या मिसळच्या वासावरच खिळून होती. राधाला ते समजलं, जे लक्षात आलं. तिने एका डब्यात मिसळ, त्यासोबत पाव आणि एका डब्यात मिसळबरोबर बनवलेला मसाला, ताक आणि गुलाबजामचा डबा अर्जुनच्या पुढे केला. राधाने पुढे केलेल्या डब्याला अर्जुन नाही बोलूच शकला नाही. ते सगळे डबे आणि दूध घेऊन तो घरी आला. त्याने त्याच्या 2 महिन्याच्या मुलाला ते बाटलीतले दूध पाजले. त्या लेकराला भूक लागली होती. दूध पिल्यानंतर तो खेळायला लागला. ते सगळं करण्यात अर्जुनला नेहमीप्रमाणे उशीर झाला. सगळं आवरून त्याने राधाने दिलेले डबे ऑफिसमध्ये खाण्यासाठी घेतले. इतक्यात कामवाली बाई आली. अर्जुनने मुलाची जबाबदारी तिच्याकडे सोपवून तो ऑफिसमध्ये आला. ऑफिसमध्ये फिल्टर कॉफी घेऊन त्याने कामाला सुरुवात केली. पण त्याचे लक्ष काही केल्या कामात नव्हते. त्याच्या नाकामध्ये राधाने केलेल्या मिसळचा वास इतका बसला होता की कधी जेवणाची वेळ होते आणि कधी तो त्यावर तुटून पडतो असं त्याला झालं होतं. शेवटी एकदाची जेवणाची वेळ झाली. डबा घेऊन जवळजवळ तो कॅन्टीनमध्ये पळतच गेला. आज त्याने कोणाचीही वाट न बघता डबा उघडला. मिसळ, गुलाबजाम आणि मसाला ताक, आहाहा, मस्तच बेत. इतक्यात अर्जुनचे मित्र तिथे पोहोचले. अर्जुनला आणि त्याच्या समोरच्या डब्याकडे बघून त्यांना थोडं कुतूहलच वाटलं. हसत हसत त्याच्या एका मित्राने त्याला विचारलं की अर्जुन, आज चक्क तुझ्या बायकोने तुला इतका छान डबा दिला? अर्जुन हसत हसतच म्हणाला, माझ्या नशिबात कुठे एवढे सुख. तिला साधा डाळभातसुद्धा बनवता येत नाही. ना माझ्याकडे ना माझ्या मुलाकडे लक्ष देता येते. बोलता बोलता त्याच्या डोळ्यात पाणी तरंगले. सोड ना तो विषय, अर्जुनचा एक मित्र समजवण्याच्या सुरात बोलला. मग सगळ्या मित्रांनी हसत हसत आपापल्या डब्यावर तावा मारला. रात्र झाली. अर्जुन घरी आला. आज रात्री त्याला यायला उशीरच झाला. घरी येताच त्याच्या मुलाने त्याला घट्ट मिठी मारली. अर्जुननेही मग त्याला जवळ घेतलं. डोक्यावर किस केलं. कबीर अर्जुनच्या मुलाचं नाव. अर्जुन येताच कामवालीबाई निघून गेली. अर्जुन फ्रेश होऊन येताच कामवालीबाईने बनवलेला डाळभात त्याने कबीरला खायला दिला. इतक्यात त्याची बायको रिया तिथे आली. हनी लव्ह यू असं म्हणत तिने अर्जुनला मिठी मारली. कबीरकडे बघत, हे काय खातोस? यू यापेक्षा मी आपल्या सगळ्यांसाठी पिझ्झा आणलाय आणि चॉकलेट. कबीरसमोर चॉकलेटचा हात करत ती म्हणाली. तेवढ्यात अर्जुनने त्याच्या बायको रियाला बाजूला केलं आणि रागाने म्हणाला, तू हे काय चालवलेस रोज रोजच? पिझ्झा, बर्गर, चॉकलेट. अगं, अशाने आपल्या तब्येती बिघडतील. जरा घरचं काहीतरी बनवत जा. वरण भात असतो का कधी सारखाच? कधीतरी भाजीपोळी पण बनवत जा. असं तो रागामध्ये रियाला ओरडत होता. पण रिया मात्र त्याकडे दुर्लक्ष करत होती. तेव्हा रिया रागातच म्हणाली, हो समजले मला. तू त्या समोरच्या पोरीचा डब्बा घेऊन आला आहेस ना, म्हणून माझ्याशी असं बोलत आहेस. जा तिच्याकडेच जाऊन राहा. माझ्याकडे कशाला राहतोस? तिच्याच घरी जाऊन राहा. असं रिया त्याच्याशी एकदम भांडून बोलत होती. हे सगळं चालू असताना अचानकच अर्जुन खाली पडला. म्हणजेच काय, इतक्या वेळचं तो ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत नव्हता, तर हे त्याला पडलेलं एक स्वप्न होतं. जेव्हा तो झोपेतून उठला तेव्हा त्याला समजलं, आपण जे काही स्वप्नामध्ये पाहिलं ते फक्त एक स्वप्न होतं. बाप रे, इतकं छान आणि गोड स्वप्न पडलं. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपली ही छान गोष्ट इथेच संपते. गोष्ट तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात अशाच एका छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करून टाका.